त्यानंतर बातमी आहे राहुल गांधींच्या दौऱ्यासंदर्भात। राहुल गांधी आज परभणीत येत आहेत। परभणीतील एकूणच वादग्रस्त प्रकरणानंतर राहुल गांधी पीडित कुटुंबियांची भेट घेतील। केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात परभणीचं प्रकरण चर्चेत राहिलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी पीडितांच्या खरंतर घरी जातील, त्यांच्या कुटुंबियांसोबत संवादही साधतील। न्यायालयीन कोठडीत असताना परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि याच नंतर सूर्यवंशी कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेऊन सांत्वन देखील करणार आहेत। तर आंदोलनावेळी शांतता प्रस्थापित करताना विजय वाकोडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। वाकोडे यांच्या कुटुंबियांची देखील राहुल गांधी भेट घेतील। दोन्ही कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा दिल्लीला रवाना होणार आहेत। या संदर्भात दिवाकर माने आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। दिवाकर, आपण बघतोय परभणीतील एकूणच वातावरण पाहता आता राहुल गांधी आज दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्यासोबत राज्यातील इतर काँग्रेसचे नेते देखील उपस्थित असतील। राहुल गांधींचा हा दौरा नेमका कसा असेल? होय वर्षा, 2 वाजता राहुल गांधी हे परभणीत दाखल होणार आहेत, तर 3 वाजता ते परत देखील जाणार आहेत। 2 वाजता ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला भेट देणार असून त्यांचं सांत्वन देखील घालणार आहेत। तर त्यानंतर ते विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन देखील सांत्वन घालणार आहेत। बघण्याचा मुद्दा हे असेल की काल परवा दिवशी शरद पवार देखील आले होते। त्यांचं म्हणणं हे होतं की राज्य सरकार हे प्रकरण गांभीर्याने हाताळत नाहीये। 10 लाखाची मदत राज्य सरकारने दिली होती, परंतु ती सोमनाथच्या परिवारांनी टाळलेली आहे आणि ही मदत आम्हाला नकोय, आम्हाला न्याय हवा अशी मागणी सोमनाथच्या परिवाराची देखील असली तरी राहुल गांधी आज त्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेणार आहेत। आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत नाना पटोले असतील, रमेश चेन्निथीयाड असतील व इतर काँग्रेसचे नेते देखील असतील। त्याआधी उदय सामंत आणि संजय सिरसाट हे राज्याच्या मंत्रिमंडळातले एक प्रमुख मंत्री देखील आपल्या सोबत इथे 11 वाजता पोहोचणार आहेत। निश्चितच दिवाकर, या दौऱ्यावरती आपलं लक्ष असणार आहे। सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर राहुल गांधी यांच्यासोबत राज्यातील इतर नेते देखील असतील काँग्रेसचे। वाकोडे यांचा देखील आंदोलनामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत असतानाच मृत्यू झाला होता आणि याच घटनेनंतर परभणीत एकूणच संपूर्ण वातावरण हे तापल्याचंही पाहायला मिळालं होतं।